हे खेकडे पकडतात. हा खेकड्यांचा जाळा आहे. हा ट्रॅप त्यांनी उचललेला आहे खेकड्याचा. आता बघू शकता तुम्ही खेकडा आला की ते डायरेक्ट हा खेकडा यांना भेटलेला आहे आणि हा यांनी आत टाकलेला आहे. ही बोटीनी पारंपरिक खेकडे मारीची पद्धत आहे. आमचा एक भाऊ आहे कासनेटली फिशिंग करतो. हे आता एक छोटे छोटे खेकड्याचे जाळे त्यांनी मारलेले आहेत. ते आता उचलत आहेत जाळे. हा एक त्यांनी जाळा उचलला. जर ह्याच्यामध्ये खेकडा असेल तर ते त्यांच्या टोपलीमध्ये टाकतील. ह्याच्यामध्ये खेकडा नाही तर त्यांनी पुन्हा टाकलेलं आहे. चला बघूया आपल्या भावाने जे कासनीत मारलेली त्याच्यामध्ये त्याला काय गावलं आज. मासोळी 1-2 मासे त्याला गावलेले. बाय बाय. मित्रांनो हा घोडा मासा आहे. याला घोडा बोलतात. तुमच्या भाषेमध्ये काय बोलत असेल ते कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आज आपण फिशिंगला आलेलो आहोत आपल्या नेहमीच्या जागेवरती. आज मी करतो आहे सोलो फिशिंग. आज एकटाच आहे. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे. आज कोण जो तो आपल्या कामामध्ये आणि सुट्टीच्या हिशोबाने आणि 15 ऑगस्टच्या हिशोबाने जो तो आपल्या कामामध्ये बिझी आहे. आणि मी आणि माझी फिशिंग आम्ही आहोत. तर आता सध्या बाईट होत नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे एकटेपणाचा असा त्रास होतो. पण जसंही ज्याप्रमाणे समुद्र पुन्हा लो टू हाय टाईड होईल तेव्हा गेम होईल तेव्हा मजा बघूया. थँक्यू. ये ऐसे कास्ट नेट डाल के फिशिंग कर रहे हैं. एक मच्छी लगी. आपण सोलो आज फिशिंग करतो. आपल्यावर कोण आहे. आपल्यावर हे 2 जॉईन झालेले आहेत. यांना पागावरती फिश लागायला सुरुवात झाली. याचा अर्थ आता पाणी प्रॉपर चढलेलं आहे. आता आपणही मासेमारीला सुरुवात करूया.
इथे आलेलं आहे. यांचा प्रयत्न चालू आहे पकडण्याचा. बघूया यांना दिसतोय का. आणि कास्ट नेटने हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. पुन्हा मासा आत गेल्यामुळे सोडून इथे एक मासा दिसतो. भाऊचा प्रयत्न त्या माशावरती टाकायचा आणि हा त्याने त्या माशाच्या थोडाशा बाजूला जाळा मारलेला. तरी त्यांनी प्रयत्न केला. बघूया त्याला आज काय लागतं. भाऊना मासा लागलेला. भाऊला एक पाळू मासा लागलेला. तो मित्रांनो, आज भरपूर पाणी खराब होतं, त्याच्यामुळे काय फिशिंगचा गेम झाला नाही. आज जे मासे लागलेत हे थोडेसेच लागलेत. याला आम्ही मराठीमध्ये वडा बोलतो आणि हे ढोमी मासे आहेत. चटणीपुरती झालेलं आहे सगळं. आणि आजचा दिवस हा छान गेलेला आहे. आणि आता सनसेट होत आहे. आम्ही आलेलो तेव्हा सूर्य चढत होता. मित्रांनो नमस्कार. आज फिशिंगचा गेम छान झालेला आहे. आता बघूया याचं चटणी बनवायला भेटते का. जसं काही असेल तुम्हाला नक्की सांगेल. चला बाय. तो दोस्तों, हमने जो फ़िश पकड़ी थी वो अभी साफ़ करके उसमें थोड़ा हल्दी और नमक लगा के हमने मैग्नेट के लिए रखा है. अभी इसकी थोड़ी देर के बाद हम रेसिपी बनाएंगे. स्टे ट्यून. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण जी फिश काल पकडलेली होती त्याची आपण ही ग्रेव्ही चटणी टाईप बनवली आहे. आता याचा आनंद आपण घेऊया आणि कशी टेस्टला लागते हे तुम्हाला नक्की सांगूया.